ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवाकडे पुरुषत्व कसे आले आहे. ओव्या आहेत 27 आणि 28. शिवशक्ती एकरूप कशी आहे ते दृष्टांतांनी सांगितल्यावर ती एकरूप असून सुद्धा शिवाकडे पुरुषत्व कसं आलं ते ज्ञानदेव सांगत आहेत. ज्ञानदेव सांगतात, सर्व शून्याचा निष्कर्षू जिया बाईला केला पुरुषू, जेणे दादुलेनी सत्ता विशेषू शक्ती झाली. ज्या स्त्रीने अथवा प्रकृतीने सर्व शून्यांचा शेवट असे अधिष्ठानभूत परब्रह्म त्याला पुरुषत्व आणले व त्या नवऱ्याच्या योगामुळे ती शक्ती म्हणजेच स्त्री झाली. जिये प्राणेश्वरी विण शिवी ही शिवपण, थारो न शक्य ते आपण शिवे घडली. या शक्ती नामक प्रियपत्नीशिवाय त्याच्या ठिकाणी शिवपणाला म्हणजेच भोगतेपणाला आश्रय मिळू शकत नाही. त्या शक्तीला शिवाने आपणच घडवली आहे. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, शून्य निशून्याते गिळोनी जे राहे, नावही नसाहे त्रिगुणांचे, सर्व शून्यांचे जे सार सत्तारूप, बोलती स्वरूप ऐसे जासे. तया महाशून्या दादूला करोन, बाईल होऊन स्वये त्याची, सत्ता विशेषत्व पावली आपण, शक्ती शिवाधीन राहोनिया. आणि शिवासीही नाही शिवपण, प्राणेश्वरी विण शक्तिरूप, शक्तिरूपे ऐसा स्वभावे साचार, घडे आविष्कार शिवाचाची. ज्ञानदेव शिवाकडे पुरुषत्व कसं आलं ते सांगत आहेत. वास्तविक परमतत्व हे ना पुल्लिंगी ना स्त्रीलिंगी. त्याचा उल्लेख नपुंसकलिंगाने केला जातो. ज्ञानदेव या 2 ओव्यात सांगतात की सर्व शून्याचा निष्कर्ष असणाऱ्या त्या परमतत्वाला, परब्रह्माला शक्तीनं पुरुषत्व दिलं. त्याला शिव म्हणून नावारूपास आणलं व स्वतः त्याच्या सत्तेवर ती शक्ती झाली. आता एकदा शिवपण प्राप्त झाल्यावर आपल्या प्राणेश्वरीच्या आधाराशिवाय शिवाकडे शिवपण सुद्धा नांदू शकत नाही. त्याला सगुणत्व शक्तीच्याच योगे प्राप्त होते आणि प्राणेश्वरीला तर शिवानेच आपली सत्ता व प्रकाश देऊन घडवली आहे. ज्ञानदेव त्या परमतत्वाला सर्व शून्यांचा निष्कर्ष असं म्हणत आहेत. शून्य म्हणजे पूर्णपणे अभाव असा अर्थ नाही, तर त्या ठिकाणी कोणत्याही विशेष भावाचा प्रत्यय येत नाही ते शून्य. सर्व शून्य मधील सर्व म्हणजे आपल्याला जे जे दिसते भासते ते सर्व, आणि शून्य म्हणजे अभाव, म्हणून सर्व शून्य म्हणजे दिसणाऱ्या सर्व सृष्टीचा अभाव. प्रश्न असा निर्माण होतो की सर्व सृष्टीचा भाव असणेपणा आपल्या अनुभवास येतो, पण सर्व सृष्टीचा अभाव कसा काय अनुभवास येईल. श्री पु. देशपांडे यांनी एक छान उदाहरण दिलं आहे. टेबलावर पुस्तक असलं की आपल्याला ते दिसून येतं आणि त्याचं अस्तित्व कळतं, पण तेच पुस्तक जर थोड्या वेळाने तिथे टेबलावर दिसलं नाही तर त्या पुस्तकाचा टेबलावरील अभावही आपल्याला कळतो. जसे पुस्तकाचे अस्तित्व डोळ्यांनी कळले तसेच पुस्तकाचा अभावही डोळ्यांनीच कळला. आधी टेबल हे पुस्तक विशेषाने आहे असं कळलं आणि नंतर तेच टेबल पुस्तक विशेषानं नाही असं कळलं. परमात्म स्वरूपात कार्यकारण, सामान्य विशेष, ज्ञान अज्ञान, सत्य मिथ्या, पुरुष स्त्री असा कोणताच विशेष भाव दिसत नाही. आकाशाची शून्यपणाने कल्पना केली जाते, कारण पुढील वायू, तेज, पाणी, पृथ्वी ही 4 भूते इंद्रियांना प्रत्ययाला येतात, तसे आकाश प्रत्ययाला येत नाही. पण म्हणून इंद्रियांना प्रत्ययाला येत नाही म्हणून ते नाही असं नाही, तर आहे. इंद्रियांना प्रत्ययाला येत नाही म्हणून त्याला शून्य म्हटलं जातं आणि त्या शून्यालाही सामावून घेणारे एक महत्त्व आहे, त्याला महाशून्य असं म्हणतात. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीत सांगतात की नभाचे शून्य गिळून, गुणत्रयाते नुरवून, ते शून्य ते महाशून्य, श्रुती वचन संमत. नभाच्या शून्यपणालाही गिळणारे ते महाशून्य आहे. म्हणून स्वामीजी त्याचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की जे शून्य निशून्याला गिळून टाकते, जे त्रिगुणांचे नावही सहन करत नाही, असे ते शून्याचा निष्कर्ष असणारे परमतत्व केवळ सत्तारूप आहे. त्याला शून्याचा निष्कर्ष म्हटले म्हणजे ते नाहीच असे ज्ञानदेवांना सांगायचे नाही. सर्व शून्याचा निष्कर्ष
या ज्ञानदेवांच्या शब्दांचे स्पष्टीकरण करताना स्वामीजी म्हणतात की ते परब्रह्म शून्य निशून्याला गिळून राहते. त्रिगुणांचे त्याला नावही सहन होत नाही. शून्यालाही पोटात घालून शून्याचेही साररूप असे ते स्वरूप, ते सर्व शून्याचा निष्कर्ष आहे. परमात्मा प्रत्ययाला येत नाही म्हणून तो नाही असं नाही, पण तो कसा आहे त्याचे वर्णन करूनही सांगता येत नाही. म्हणूनच श्रुतीने त्याचे नेती नेती म्हणजे हा असा नाही, हा असा नाही असं वर्णन केलेलं आहे. असा तो परमात्मा सर्व शून्यांचा निष्कर्ष आहे, काही नाहीपणानं युक्त आहे. अशा या सर्व शून्यांचा निष्कर्ष असलेल्या परमात्म्याला या शक्तीने पुरुष बनवलं. शक्तीच्या अपेक्षेने त्याला पुरुषवाचक शिव हे नाव मिळालं आणि त्याच्या अपेक्षेने हिला शक्ती हे नाव मिळालं. दोघांचं अस्तित्व असं सापेक्ष आहे, एक आहे म्हणून दुसरं आहे. अशा प्रकारे शक्तीने याला पुरुष रूपाची म्हणजेच शिवरूपाची प्राप्ती करून दिली. इतकेच नाही तर तिने त्याला बायल्या बनवलं. बायकोच्या कैह्यात राहणारा असा तिचा अनुचर बनवलं. त्याला आपला पती बनवून त्याला आपल्या ताब्यात घेतलं. त्याला जीवभावास आणून आपल्या इंद्रिय गणांच्या कैह्यात आणलं. त्याची ती स्वतः पत्नी झाली आणि त्याच्या सत्तेवर हिने सामर्थ्य प्राप्त केले. पतीच्या निर्विशेष अशा सत्तेवर सविशेष सत्ता रूपाने चराचर विश्वाच्या रूपाने ती अवतीर्ण झाली. रूप नाही, नाव नाही, तो स्त्री नाही, पुरुष नाही, अशा सर्व नाहीपणाचा अर्क असणारा, कोणताही भाव आपल्या अंगाला चिकटू न देणारा अशा परमात्म्याला शक्तीने आपल्या अघटित घटना पटुत्वाच्या योगे द्रष्टेपण दिले. त्याच्यामध्ये भोगतेपणाचा भाव उत्पन्न केला आणि त्याच्या सत्तेच्या योगे ती स्वतः दृश्य आणि भोग्य बनली व त्याला आपल्या कैह्यात घेऊन आपल्याला हवे तसे नाचावयास लावले. या ओवीपासून ज्ञानदेवाने शिवशक्तीच्या वैवाहिक जीवनाचं चित्रण केलेलं आहे. शिवामध्ये पुरुषत्व जागे करून शक्ती त्याची पत्नी तर झालीच, पण त्याच्या सत्तेवर सामर्थ्यवती झाली. आपल्या पतीच्या निर्विशेष अशा सत्तेवर चराचर विश्वाच्या रूपाने आपण अवतीर्ण होऊन ती त्याची पत्नी झाली. काही नाही पण असणाऱ्या परमात्म्याला शक्तीने भोगता बनवले आणि ती सृष्ट पदार्थाच्या रूपाने स्वतः त्याची भोग्य किंवा दृश्य बनली व तिने त्याला आपल्याला हवं तसं नाचायला लावलं. त्याच्या सत्तेवर स्वतः प्रबळ झालेली ही शक्ती उन्मत्त झाली व मोठ्या थाटात सगळीकडे मिरवू लागली. या ओवीत ज्ञानदेवानी एका बाजूला सर्व शून्यांचा निष्कर्षू अशा प्रौढ व संस्कृत प्रचूर शब्दाची योजना केली आहे व त्याचबरोबर बाईला व दादला या खेडवळ शब्दांची योजना करून दादल्याच्या बळावर माजलेल्या या बायलीचे स्वभाव चित्र ज्ञानदेवाने भावगम्य केले आहे. आपल्या म्हणण्याचा भाव श्रोत्यांच्या पर्यंत यथार्थपणे पोहोचवलेला आहे. पुढच्या ओवीत ज्ञानदेव सांगतात की आपल्या प्रिय पत्नीशिवाय शिवाकडच्या शिवपणाला म्हणजेच भोगतेपणाला थारा मिळत नाही. वास्तविक शिवाला जो भोग घ्यायचा असतो तो स्वरूपभूत सुखाचाच भोग घ्यायचा असतो. ते सुख त्याच्याचकडे असतं, तरी पण त्या भोगाच्या प्राप्तीस त्याला शक्तीकडेच तोंड वेंगाडावं लागतं. तिने दिला तरच त्याला स्वरूप सुखाचा भोग प्राप्त होणार आहे. स्वतंत्रपणे तो भोगाची प्राप्ती करू शकत नाही. तेवढे स्वातंत्र्य शिवाकडे नाही, त्याला शक्तीच्याच तंत्रानं वागावं लागतं. आता या शिवाला सर्वस्वी आपल्या कैह्यात ठेवणारी शक्ती कोण? तर शिवापासूनच ती घडली आहे. आपल्या सत्तेचा अस्तित्वाचा तिला आश्रय दिला आहे. तसा आश्रय मिळाला नसता तर ती शक्ती रूपाने अवतीर्ण झालीच नसती. शिवापासून अवतीर्ण झालेल्या तिने शिवाला मूलतः निर्गुण असूनही सगुण बनवले. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य इत्यादी गुणांनी त्याला भगवान बनवलं. सर्व गुणांना तिच्यामुळेच त्याच्या ठिकाणी आश्रय मिळालेला आहे. आता असा सगुण बनल्यावर शिव शक्तीच्या पुरता कैह्यात गेला, तेव्हा शक्तीच्या बंधनात अडकण्यास स्वतः शिवच कारणीभूत आहे. स्वतःच आपल्या हाताने आपल्याला त्यानं बंधनात टाकलेलं आहे. शिवपुरता शक्तीच्या अधीन झाला. शक्ती देईल तो भोग त्याला प्राप्त होतो. स्वतंत्रपणे त्याला आपल्या भोगाची प्राप्ती करून घेता येत नाही. त्यासाठी त्याला शक्तीच्याच तोंडाकडे पाहावे लागते. सर्वस्वी त्याला तिच्याच तंत्रानं वागावं लागतं. बरं, शिवाला कैह्यात ठेवणाऱ्या शक्तीला शिवानंच निर्माण केली आहे व आपल्या ठिकाणी तिला आश्रय दिला आहे. पण आता ही प्राणेश्वरी नसेल तर शिवाकडे शिवपणही येणार नाही.
कारण शक्तीला निर्माण केल्यावर तिने त्याला दादला बनवलं आहे आणि आता तो तिच्या कह्यात गेलेला आहे. तेव्हा शिव स्वतःच स्वतःचा शत्रू बनला आहे व आपले स्वातंत्र्य हरवून बसला आहे. शिव हा शब्द उच्चारायला सुद्धा शक्तीची आवश्यकता असते, कारण वाच्यवाचकपणा हा शक्तीकडे आहे. त्याला शिवपण देऊन एखाद्या प्रधानाने राजाच्या आधारावर सर्व राज्यकारभार पाहावा, तसा तिचा या शिवाच्या आधारावर सर्व व्यवहार चालू असतो. स्वामी सांगतात की आपल्या प्राणेश्वरी असणाऱ्या शक्तीशिवाय शिवाकडे शिवपण येत नाही. शिवशक्ती एकरूपच असल्यामुळं शक्तिरूपाने जो जो आविष्कार घडून येतो त्या आविष्कारातून वास्तविक शिवच प्रत्ययच येत असतो. अशा काही नाहीपणाने युक्त असलेल्या शिवाला शक्तीने कसं ऐश्वर्य प्राप्त करून दिले ते ज्ञानदेव पुढे सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.